लड्डू लड्डू खाली उतर. ए लाडू बघतोय आपल्याकडे. लाडू ए लड्डू लड्डू कशाला चाललंय. रोज सकाळी उठलं की लाडूच्या अशा वेगवेगळ्या करामती तर बघायला मिळतातच. सरकशीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. कधी जास्वंदीच्या झाडावर चढलेला असतो, कधी पारिजातच्या झाडावर चढलेला असतो. बऱ्याच वेळेस त्याला उतरायलाही येत नाही. चला त्याच्या तर अशा सर्कस चालूच राहतात. आता इथं मस्त आज ना भरलं वांग बनवणार होते. मिक्सर जारमध्ये ओला नारळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर, 1 चमचा तीळ हे सगळं वाटण बनवून घेणार आहे. अगदी गावरान पद्धतीनं हे लोखंडी कढईतलं वांग होतं आणि आमच्या घरात तर सगळ्यांना असं बनवलेलं वांग खूप आवडतं. आता इथं ना एका ताटामध्ये मुठभर शेंगादाण्याचं कूट, जिरेपूड, धनेपूड, साठवणीचं काळं तिखट, थोडीशी हिंग पावडर आणि कच्चा गरम मसाला असतो त्याची अर्धा चमचा पूड आणि जे काही लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते 2 चमचे घेतलं होतं. हे सगळं आता एकत्र मिक्स करणार आहे आणि लागेल तितकं पाणी घालून ह्याचं छान असं एक सारण बनवून घेणार आहे. आत्ता बघा इथं आपण खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळं जास्त पाणी घालावं लागणार नाही. अशा पद्धतीचं केलेलं वाफेवरचं वांग आहे ना खाण्यासाठी खूप भारी लागतं. म्हणजे कधी कधी नुसतं जरी तुम्हाला हे तेलात वाफेवर बनवायचं असेल ना तरी बनवू शकता. आता वाटण सगळं छान पाणी घालून मिक्स करून घेतले आणि वांग्याचे जवळजवळ 8 काप करून घेतलेले बारीक बारीक. आणि वाफेवरती जेव्हा वांग शिजवायचं असतं ना त्यावेळेस ना वांग्याचे भरपूर बारीक काप करायचे म्हणजे वांग पटकन शिजलं जातं. तसं तर आज मी फक्त तेलात वाफेवरती वांग करणार नाही. नॉर्मल अर्धा कप पाणी घालूनच हे भरलं वांग शिजवणार आहे. म्हणजे लोखंडी कढईतली जी चव असते ना ती त्या वांग्यामध्ये उतरते आणि हे वांग अप्रतिम खाण्यासाठी लागतं. इथं सगळ्या वांग्यामध्ये ना मस्त असं जे वाटण एकत्र केलं होतं ना ते भरून घेतलेलं आहे आणि लोखंडी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे आणि सगळी भरलेली वांगी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि 1 मिनिटासाठी ही वांगी मस्त अशी परतून घ्यायचेत आपल्याला तेलामध्ये. आणि नंतर जे काही आपण ज्या ताटामध्ये वाटण मिक्स केलं होतं ना त्याच्यात थोडंसं वाटण शिल्लक राहिलं होतं त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी मिक्स करणार आहे आणि तेच पाणी ह्या वांग्याला शिजण्यासाठी वापरणार आहे. एकदम जास्त नाही बरं का, चहाचा अर्धा कप इतकंच पाणी आणि एवढ्याच पाण्याच्या वाफेवरती हे वांग आता मी वाफवून घेणार आहे. 2 मिनिटानंतर परत एकदा झाकण काढून हे वांग मिक्स करून घेतलं आणि परत एकदा झाकल्यानंतर उघडून बघितलं 2 मिनिटानंतर तेव्हा बघा आपलं वांग मस्त असं शिजलं होतं आणि इतकं भारी झालं होतं ना. तुम्ही जर बघाल ना तर सगळ्या भाज्यात ना माझ्या घरातला शक्यतो लोखंडी कढईत असतात. अर्धी भाकरी तरी ना लोखंडी कढईत किंवा तव्यात भाज्या केल्या ना तर जास्तच जाते आणि माझ्या घरात सगळ्यांना आवडतात. एवढ्या सगळ्या कढई आहेत ना पण लोखंडी कढईतल्या भाज्या खाण्यासाठी आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. वांग शिजून तयार होतं त्यानंतर सगळा स्वयंपाक आवरून घेतला पण मला नंतर इतकी झोप आली ना, आंबे वगैरे खाल्ले होते त्यामुळं झोपेतून उठल्यानंतर स्वतःचं छान असं आवरलं. म्हटलं थोडंसं फ्रेश वाटेल आणि त्यानंतर बघा ही कुबेर ट्रीची जी टोकियारी आहे ना ती मी खूप दिवस झालं बनवली होती. म्हणजे गौराईच्या अगोदरच बनवली होती 3-4 महिने आणि आत्ता बघू शकता इतकी वाढली आहे ना ती. आज करू उद्या करू म्हणजे त्याचं कटिंग किंवा शेप देणं ह्याच्यात ती राहूनच गेली होती. म्हटलं आता जितक्या एक्स्ट्रा फांद्या त्याच्या वाढलेत ना त्या सगळ्या कट करून घेऊया आणि ज्या काही तिथं आपल्याला दाट अशी एक टोपीसारखा भाग करायचा आहे ना नागाच्या फडीसारखा तिथं पण एकदम पातळ होतं बघा. गेल्या म्हणजे आता तुम्ही बघू शकता महालक्ष्म्या कधी आलत्या त्याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ही टोकियारी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. अशी टोकियारी तुम्ही जर विकत घेण्यासाठी गेला ना 2,500-3 हजाराच्या आत तर तुम्हाला कोणीच देणार नाही. आणि तीच टोकियारी अगदी 100-150 रुपयेमध्ये मी घरच्या घरी बनवली. फक्त 7-8 महिन्याचा माझा कालावधी गेलाय आणि जास्त काही ह्याला मेंटेनन्स वगैरे नाहीये. मी एकदा लावलंय ते तयार करून त्यानंतर फक्त रोजच्या रोज याला ज्यावेळेस गरज असते ना तेव्हा पाणी घालणं एवढंच माझं महत्त्वाचं काम उरतं. आता तुम्ही बघितलं असेल की या टोकियारीच्या ना जेवढ्या एक्स्ट्रा फांद्या होत्या ना त्या सगळ्या कट केलेत मी आणि जे काही छोट्या छोट्या नवीन आल्या होत्या ना त्या तारेत व्यवस्थित आत लावून घेतलेत. त्यामुळे टोकियारी आपली एकदम दाट अशी दिसायला लागली आहे. त्यानंतर जी सुकलेली पानं आत पडली होती ना ती सगळी पानं काढून घेतली आणि आत्ता बघा माती उकरली अगोदर आणि त्याच्या
त्याच्यामध्ये शेणखत घालून घेतला आणि शेणखत मिक्स केला आणि वरतून आणखीन थोडी माती घातली, कारण बऱ्याच वेळेस पाणी घालत असताना ना त्यातली माती पण वाहून जाते आणि माती कमी होते. तर झाडं चांगली यायची असतील ना तर त्यांना 1 महिन्यातून 1.5 महिन्यातून किंवा 2 महिन्याच्या फरकातून का होईना तुम्हाला शेणखत घालणं गरजेचं असतं. तुम्ही बऱ्याच वेळाच मला म्हणला की रोजमेरीचं झाड दाखव, तर बघा हेच आहे रोजमेरीचं झाड आणि ह्याला पण आणून मला वाटतंय आता जवळजवळ 6 महिने होत आले असतील आणि खूप छोटं रोप होतं, अगदी 40 रुपयांना आणलं होतं मी आणि आत्ता किती छान वाढलंय बघा. आता म्हणलं ह्याला पण मस्त उकरून घेऊया आणि शेणखत घालून घेऊया. आणि ह्या झाडाला पण ना पाणी आवडतं, रोज जरी थोडं थोडं पाणी दिलं ना तरी पण ह्या झाडाला काही अडचण नाही. रोजच्या रोज पाणी दिलं ना तितकं हे रोजमेरीचं झाड फ्रेश राहतं आणि ह्याच्या पानांचा सुगंध आहे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतका सुंदर असा एक फ्लेवर फुल सुगंध आहे ह्याच्या पानांचा. एक पान जरी तोडलं ना असा एखाद्या मसाल्यातल्या दालचिनीचा किंवा तमलपत्रेचा कसा वास येतो ना त्या पद्धतीच्या ह्याच्या पानांना सुगंध असतो. आणि केसासाठी तेल बनवण्यासाठी किंवा हेअर स्प्रे करण्यासाठी हे रोजमेरी खूप गुणकारी आहे. तसं तर हवा शुद्धीकरण करतं, आपल्या घराच्या आजूबाजूचं वातावरण सुगंधित ठेवतं, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवतं. असे बरेच ह्या रोजमेरीच्या झाडाचे फायदे आहेत. आता शेणखत वगैरे घालून घेतलं, भरपूर पाणी घालून घेतलं ह्या रोजमेरीच्या झाडाला. तर माझी ना प्रत्येक म्हणजे रोज 2-3 दिवसातून ना कुठल्या झाडांची अशी कटिंग त्यांची काळजी घ्यायची चालू असते. त्यामुळे मी एवढी सगळी झाडं आहेत ना ती मेंटेन करू शकते. एका टायमिंगला तर होतच नाही काही शक्य. आणि आत्ता जे काही आपण कुबेर ट्रेच्या कटिंग निघल्या होत्या ना सगळ्या, तर त्याची पण नंतर मी एक टोकियारी बनवणार आहे, तेव्हा शेअर करेन. त्या अगोदर मात्र आत्ता खूप ऊन असल्यामुळं सावलीला आता इथं ना आपल्या पोर्चच्या समोर थोडी जागा शिल्लक आहे, तिथं ह्याची रोपं बनवण्यासाठी एक अशी चारी खांदून घेतली अशी सरळ खुरप्याच्या मदतीनं. आणि त्याच्यामध्ये ना हे सगळ्या जेवढ्या फांद्या निघाल्या होत्या ना 10-15 त्या सगळ्या अशा रोवून घेतलेत आणि त्याला पाणी घातले. अगदी 4 ते 5 दिवसात ना ह्याला मुळं फुटतात. आता ह्यांना मी एक पाऊस चालू होईपर्यंत काही हात वगैरे लावणार नाही. ज्यावेळेस पावसाला सुरुवात होईल ना त्यावेळेस ह्या फांद्या काढणार आणि टोकियारीसाठी त्याचा वापर करणार. आता बघून नवीन कोणती टोकियारी करायची अशी आयडिया काही सुचते ते बघून नक्की शेअर करेन. तर कसा वाटला आजचा छोटासा हा छानसा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.